अरे मंडई आता आमचे कांदे काटतोय. दिवस उगल्या उगल्या कांदे खाण्याला जायचं होतं बाबा. त्या आधी म्हटलं चला आहे ना आपल्या कैऱ्या वगैरे घेऊन जावं लागते, कारण की बाबाच्या कैऱ्या आहे ना मस्तपैकी चोरून घेऊन जावं लागते. त्या बाबाच्या नाही तर बाबाच्या आंब्याच्या कैऱ्या बरं का, काही विषयच नाही म्हटलं. मस्तपैकी सकाळी सकाळी चाललोच होती की या तुकड्यात बघतो इतकं काँग्रेस, म्हटलं बा विषयच नाही. म्हटलं चला आता आहे ना मस्तपैकी जाम वगैरे पाहू, म्हटलं जाम बघितले, जाम तर काही नव्हते. पण जामाच्या जवळ आहे ना शेवगा होती, म्हटलं शेवगा राहू दे बा, आपल्या संध्याकाळी भाजीला घेऊन जाता येईल. त्यात काही विषय नाही म्हटलं. पण आपलं रेलीचं काम मोटर वगैरे चालू केली आणि त्यानंतर गेलो बा आपले मस्तपैकी आंबे बघायला. अरे या झाडाला पण आंबे आलेत, म्हटलं काही विषयच नाही, यावेळी डबल डबल आंबे खायचे. म्हटलं चला आहे ना आपण थोडं कामाला लेट झालेलं होतं वावरात जायला, मग काही सांगायला लागले तेवढं लेट, म्हटलं काही विषय नाही, पण तुम्ही घ्या म्हटलं काका जेवण वगैरे करून. काकांना डबा वगैरे दिला, म्हटलं चला आहे ना आपण आता पाट्या वगैरे उचलू म्हटलं. कारण काकां ते सकाळी आलेले होते ना, आपल्याला पण भूक लागलेली. मग काय आम्ही बसलो भाऊ जेवण करायला मस्तपैकी दुपारच्या भरात. आणि रानात जेवायची मजा आहे ना ती कुठंच नसते भाऊ, ही शेतकऱ्याकडेच असते, त्यात काही विषयच नाही म्हटलं. मग काय आता आणलेल्या कैऱ्या पण म्हटलं चिरून घ्यावा, मग काय काकांना म्हटलं तुम्ही चिरा आणि तुम्ही मस्तपैकी मीठ लावून मला द्या म्हटलं. कारण की आपल्या आहे थोडंफार आयत्या खायची सवय लागली पाहिजे म्हटलं, त्यात काही विषय नाही. म्हटलं चला आहे ना आता मस्तपैकी दुपारच्या भरात आहे ना परत आपले आपले कांदे वगैरे खणतो, तवर आहे ना तुम्ही आपल्या फॉलो वगैरे करून घ्या. चला जय महाराष्ट्र.